धुळ्यातून महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे धुळे शहरात 4 बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे। एका पुरुषासह 3 महिलांना अटक करण्यात आलेली आहे। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही महत्त्वाची कारवाई केली आहे। आग्रा रोडवरील खासगी लॉज मधून अटक करण्यात आलेली आहे। धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या एका खासगी लॉज मधून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये एका पुरुषासह 3 महिलांचा समावेश आहे। अन्य 2 बांगलादेशी नागरिक फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। हे नागरिक बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये काही लोकांशी संपर्कात असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलेलं आहे। एका व्हर्च्युअल ॲपद्वारे हे बांगलादेशमध्ये संपर्क साधत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। तर या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत। जळगाव येथे पकडण्यात आलेल्या नागरिकांच्याशी यांचा काही संबंध आहे का याचाही शोध लावला जातोय। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं केलेल्या या कारवाईमुळे मात्र आता एकच खळबळ उडाली आहे। हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोक राहत आहेत आणि ते बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे। तर एलसीबीच्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण 4 लोकांना अटक केलेली आहे। त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहताब बिलाल शेख, शिल्पी बेगम मोहम्मद बेदाग, ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफिक शेख या 4घांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बीएनएस याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि कशी आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न